सोलापूर येथील रूपाभवानी मंदिरासमोर मोठी गर्दी झाली होती। येथे विजयादशमी निमित्त भवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। फक्त नागरिकांमधून तक्रार आहे की मंदिरामध्ये होमगार्ड कर्मचाऱ्यांना ठेवावे, त्यांना मंदिरामध्येच बंदोबस्तास ठेवले जात आहे। होमगार्डवाले मात्र भक्त नागरिकांना धक्काबुक्की करत अरेतुरे करत आहेत, पत्रकारांना धक्काबुक्क्या करत आहेत। अशा होमगार्डना मंदिरामध्ये बंदोबस्तास ठेवू नये अशी मागणी भक्त नागरिकांमधून होत आहे। रूपाभवानी मंदिरामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी होत आहे। होमगार्ड मात्र शिस्तबद्ध त्यांचा बंदोबस्त करत नाहीत। अनेक भक्तांना धक्काबुक्की केलेला व्हिडिओ समोर आला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।